सांताक्रूझ पश्चिमेला महानगरपालिकेची गाडी आली की फेरीवाल्यांची अशी पळापळ होती. पण काय उपयोग? महानगरपालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक येणार आहे ह्याची कल्पना त्यांना आधीच फोनवरून मिळते. त्यामुळे या कारवाईचा काही असा धाक उरत नाही. त्यामुळे तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो. बघा, या फेरीवाल्यांची अक्षरशः नुसती धावपळ चालवली आहे. तरीसुद्धा उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कुठल्याही रेल्वे स्थानकामध्ये फेरीवाले हे धंदा करू शकत नाही. कारण त्यामुळे रेल्वे प्रवाशांना आणि पादचाऱ्यांना भरपूर प्रमाणात त्रास होतो. हे बघा, हे अशा धोकादायक पद्धतीने धावतात. हे बघा, हे कुठलाच विचार करत नाही मागचा पुढचा. ह्यामुळे एखादी दुर्घटना घडण्याची खूप मोठी शक्यता लागते. एखादा समजा ज्येष्ठ नागरिकाला यांच्या हातगाडीचा धक्का लागला, शाळकरी मुलांना यांच्या गाडीचा धक्का लागला, ह्यांना जबाबदार कोण आहे? झालं, आता रिकामं झालं थोड्या वेळापुरतं. हे फेरीवाले पुन्हा येऊन बसणार. काय उपयोग?